जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरून अजित पवार यांनी सुद्धा भाष्य केलंय। दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही असं अजितदादा म्हणाले। तर सरकारचे 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू असल्याची प्रतिक्रिया देखील अजित पवारांनी केली आहे। यावेळी त्यांनी पुणे गर्भवती रुग्णालयाच्या संदर्भात देखील कारवाईचा इशारा दिलाय। निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीने हल्ले होतात, भ्याड हल्ले होतात। ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढे आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। जसं आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा नीलमताई म्हणत होत्या, हे महायुतीचं सरकार 24 तास काम करतं। तुम्ही म्हणाल हे कसं 24 तास, हे काही झोपतात की नाही? झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात। होतं काय, मी पहाटे 4ला उठतो, माझं सगळं काही व्यायाम सगळं झालं, चालणं वगैरे, त्याच्यामुळे मी 4 पासून माझ्या कामाला सुरुवात करतो। मी रात्री साधारण 10-11 पर्यंत काम करत राहतो आणि इतर 11 ते 4 काय तर त्यावेळेस 11 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि 2 ते 4 ही गॅप आहे, त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं। याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो। या प्रकरणात केवळ दोषी शोधणं इतकंच आमचं महायुतीच्या सरकारचं उद्दिष्ट नाही, तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य प्रणालीमध्ये देखील सुधारणा करणं ही आमची जबाबदारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।